अब एक मिनिट दाखवा हो या ना स्टेट पकडा एक मिनिट तुम्ही थोडे इकडे थोडे आनंद या इकडे हां 2 मिनिट आमचे कॅमेरामॅन नाही आहेत जे आहे आम्ही त्याच्यावर ऍडजस्ट करून घेतो थोडे जवळ ओके स्माइल ठेवा हा एक व्हिडिओ घ्यायचा मला तसे थांबा मी थोडं इकडे मला मागे थांबा लगेच कापू गणेश सगळे कव्हर झालेत का बघा पहिले एक मिनिट कपडे सगळे कव्हर झालेत का आलेत का कोण राहिलेत का तुमच्या बाकी मंडळी काय आता काय करतो हे कॅन्डल आहे ना एक मी लावतो एक लाईट आहे ना आणि हात पण टोकाने पुढे स्टँड नंतर परत लावले माझं पुढे कॅन्डल लावा ना एक कॅन्डल लावा कॅन्डल भगवान गौतम बुद्धांचा विजय असो। आम्ही हारवाले असले कारणाने आम्ही बरोबर जागावर बघतो। एक मिनिट काढा एक मिनिट एक मिनिट तसं थोडं
अशा कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. तुमची एक साईडला करा काही तरी त्या साईडला साईडला घे ती खुर्ची घे साईडला बाहेर काढतो बघा इकडे स्माइल द्यावा. स्माइल आओ या त्यांना पुढे घ्या त्यांना पुढे घ्या. स्माइल द्यावा. ओके व्हिडिओ घेतो. इकडे चाइल्ड केअर फाउंडेशन आज या ठिकाणी रागिणी वुमन्स अँड चाइल्ड फाउंडेशन या सामाजिक कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन झालं असं मी सर्वप्रथम जाहीर करतो. आज एक पवित्र दिन, कारण की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि या जयंतीच्या औपचारिकता साधून या ठिकाणी एक चांगल्या शुभदिनी हा कार्यालय या ठिकाणी ओपन झालेला आहे. कारण की बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, शिका, शिकवा आणि संघटित व्हा. वेळ पडला तर संघर्ष पण करा. त्यामुळे रागिणी आमची सर्व गोष्टींनी संपन्न आहे. त्यामुळे ती ज्या ज्या पद्धतीने असेल त्या त्या पद्धतीने सामाजिक बांधिलकी राखून निश्चितच हे जे कार्यालय तिने उभं केलेलं आहे या माध्यमातून अनेक दीनदुबळ्या जनतेची सेवा तिच्या हातातून घडेल यामधील तीन मात्र माझ्यात शंका नाही. या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित आहेत. आमचे सहकारी नाईक आहेत, आमचे लहानपणापासूनचे निवडक मित्र अशोकजी चौरे आहेत, सर्व राजकीय सामाजिक सर्व क्षेत्रातले महिला मंडळी आहेत, हे सर्व इथे उपस्थित आहेत कार्यक्रमास. त्यामुळे निश्चितच हे सर्व चळवळीचे कार्यकर्ते असल्याने या ऑफिसच्या माध्यमातून या टिटवाळा व पंचक्रोशीत परिसरातील नव्हे तर पूर्ण ठाणे जिल्ह्यातील लोकांचे असलेले जनतेचे प्रश्न या कार्यालयाच्या माध्यमातून सुटले जातील ही अशी अपेक्षा व्यक्त करतो. रागिणी व त्याच्या सर्व टीमला या ठिकाणी मी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. जय शिवराय. मी संदीप नाईक बाबा, 24/7, त्याचबरोबर 384 जनतेचा आमदार. रागिणी ताई ह्या मला निवडणुकीच्या याच्यामध्ये असताना भेटल्या. त्यांनी घरी बोलवलं, चाय वगैरे पिलो. त्यावेळेस त्यांनी सांगितलं का नाईक बाबा आमच्याकडून तुला 535 संघटनेचं मतदान भेटेल कल्याण पश्चिम मधून. ते दिलंय. आता ते मतदान कुठे गेले हे सगळ्यांना माहिती आहे. पण न विसरता ते बोलले ज्यावेळेस संघटनेचं कार्यालय उघडणार त्यावेळेस नाईक बाबा हे तुला मी बोलवणार आणि मला आहो जाऊ नाही पाहिजे बरं का ताई. मला अरे तुरेच बोला, कारण का मी तुमचा सेवक आहे. सेवकला अरे तुरेच चालतो आणि बाबाला पण अरे तुरे बोलतो ना, बाबा अरे हे बाबा म्हणून. आज यांनी हे धडाडीचं कार्य करताय, सामाजिक क्षेत्रामध्ये कामं करतात. प्लस वुमन्स फाउंडेशन आणि त्याचबरोबर रागिणी वुमन्स चाइल्ड केअर फाउंडेशन. आणि हे तुम्ही पाहत असाल पुस्तकं गरीब मुलांना वगैरे देतात. त्याचबरोबर ज्या गरजू महिला आहेत, समाजामध्ये त्यांना स्थान नाही आहे, अशा लोकांना ते सहकार्य करतात. मागच्या वेळेस त्यांनी विधवांना न्याय मिळवून दिलेला आहे. प्लस बेघर लोकांना पण न्याय मिळवून देतात. ते असे सामाजिक कार्य हे करत असतात. आणि संघटना उभी राहते ना, ही सामाजिक तळमळ उभी राहते. फक्त माझी एकच असेल की त्याच्यामुळे संघटनेमध्ये राजकारण करू नका, जेणेकरून राजकारण केलं तर संघटने तुटलं जातं. आणि ताईंना माझा नेहमी पाठिंबा असणार आहे. कुठल्याही कार्यक्रमामध्ये मी येणार नाही, मला हे आवडत नाही.
वाईट वाटून घेऊ नका, पण तुम्हाला जी काय मदत लागेल पैसा सोडून ती सगळी मदत मी करेन. धन्यवाद.